उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। गुंतवणूकदारांना मोठमोठी प्रलोभने देऊन कमी रकमेत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून सुमारे 3,26,00,000 रुपयांची फसवणूक करून फरार झाल्याप्रकरणी एका बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आरोपी कुणाल प्रकाश घायाळ व इतर संबंधित यांनी दिनांक 21 ऑगस्ट 2013 ते 2021 या कालावधीत मौर्या हाइट्स या नावाने ध्रुवनगर शिवाजीनगर येथे इमारतीच्या बांधकामाची साईट सुरू केली होती। आरोपींनी फिर्यादी अमोल भरत भागवत राहणार उत्तमनगर सिडको यांना या इमारतीचे दस्तऐवज विविध गुंतवणूकदारांना संबंधित विभागात लिहून दिले। तसेच के डेव्हलपर व अंश प्रॉपर्टीज विसेमाळा कॉलेज रोड येथे स्वतःचे मोठे ऑफिस असल्याचा देखावा करून त्याचप्रमाणे फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना मोठी आश्वासने देऊन कमी रकमेत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून मौर्या हाइट्स या इमारतीबाबत जाहिरात पत्रक तयार केले। त्यामध्ये 1 BHK फर्निश्ड फ्लॅट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, लीगल फीज सर्व खर्चासहित फ्री अलॉटेड पार्किंग, फ्री मॉड्युलर किचन ट्रॉली, LED TV, फ्रीज आदी सुविधांसह उत्तम दर्जाचे बांधकाम तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 रुपयांची सबसिडी आणि रेरा अप्रूव्ड अशी जाहिरात दिली। फिर्यादी भागवत यांच्याकडून 11,70,000 रुपये स्वीकारले। तसेच इतर गुंतवणूकदार यांच्याकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे अंदाजे 3,26,00,000 रुपयांच्या रकमा स्वीकारल्या। त्या बदल्यात बिल्डर कुणाल घायाळ याने मौर्या हाइट्स या इमारतीमधील 24 फ्लॅटच्या गुंतवणूकदारांना कारनामा, साठेखत, नोटरी जनरल असे वेगवेगळे दस्तऐवज लिहून व नोंदवून दिले होते। तसेच त्यांच्याकडून फ्लॅटच्या मोबदल्यापोटी ठेवी रकमा स्वीकारून इमारतीचे बांधकाम अपूर्ण ठेवले। तसेच मुदतीत देता त्यांच्याकडून स्वीकारलेल्या ठेवींच्या रकमेची अफरातफर केली। फिर्यादींकडून व इतर गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता आरोपी कुणाल घायाळ हा फरार झाला आहे। त्याने सुमारे 3,26,00,000 रुपयांचा परतावा न देता आर्थिक फसवणूक केली म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहेत। येस मराठीसाठी ब्युरो। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।